गोष्ट काय होते, आपल्या भाषेत सक्सेसफुल होते. एकदम मालाला मार्केट येत नाही. किती जाहिरात करा, पण गुणवत्ता जर नसेल तर व्यापार पेठेमध्ये ती वस्तू टिकून राहत नाही. तसं हे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे महान संत होते, अधिकारी संत होते. त्यांनी ऐश्वर्य, धन, मान याला सर्वांना झुगारून भगवंताकरता आणि समाजाच्या कल्याणाकरता, हिताकरता त्यांनी जीवनच समर्पण केलेलं असल्यामुळं आणि ते कशाला भीत नव्हते, देवाला भीत नव्हते. तर आता जिथं देवाला जी व्यक्ती भीत नाही तिथं बाकीच्या पुढे गुलामगिरी करणं काय. देवाला तुकाराम महाराज संत मालिकेमध्ये बोलणारी एकमेव संत आहेत. भक्तिविजय नावाचा ग्रंथ बघा. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये सगळ्या भक्ताची नामावली ज्याच्यात आहे, जसं उत्तर हिंदुस्थानामध्ये भक्तमाल नावाचा ग्रंथ आहे. राजेंद्र दास महाराज ते दाढी जटावाले संत आहेत, टीव्ही चॅनलवर त्यांचे कार्यक्रम असतात. ती भारतातले एकमेव अधिकारी महापुरुष आहेत. भक्तमाल नावाचा ग्रंथ आणि त्याच्याच बरोबरीचा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये राऊरी तालुक्यात ताराबाद नावाचं गाव आहे. संत महिपती महाराज आधुनिक चरित्रकार, त्यांनी भक्तिविजय नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि 108 भक्तांचं त्यामध्ये चरित्र आहे. त्याची एवढ्याही संतांमध्ये देवाला बोलणारे, अधिकारानं बोलणारे जगद्गुरु तुकाराम महाराज एकमेव संत आहे. ते देवाला म्हणतात, तुम्हाला ब्रह्मपद काय देतो, इंद्रपद काय देतो, ते सगळे तू निर्माण केले, नाशिवंत केले. त्याला त्रिकाल बाधित त्या अधिकाराचं वर्चस्व नाही. भगवान पांडुरंग त्यांना दशमीच्या दिवशी गरुडावर बसून स्वतः भगवंत त्या ठिकाणी त्यांना घ्यायला आले. परंतु ज्या दशमीला आले त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आज दशमी आहे, उद्या एकादशीचा उत्सव आहे आणि आपल्याला हे सगळं करून जायचंय. भगवंत आता तुम्हाला जाता येणार नाही, तुम्हाला माझ्याकडे थांबावं लागणार आहे. भगवंत स्वतः त्या ठिकाणी थांबले. दशमी झाली, एकादशी झाली, दुसऱ्या दिवशी द्वादशी झाली, नंतर पौर्णिमा आली, धुलीवंदन झालं आणि मग त्या ठिकाणी ज्या दिवशी आजचा जो उत्सव आहे विजेचा, आजचं जे मुहूर्त त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी बघितलं आणि त्या दिवशी वैकुंठ आम्ही चाललो, आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा, अशा प्रकारचा अभंग त्यांनी गायला आणि त्यांनी त्या तिथून आपलं या ठिकाणी आपलं मार्गक्रमण त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून अशा प्रकारची भक्ती करणारा आपल्या ज्या जितके भक्त या ठिकाणी देशामध्ये जितके भक्त किंवा जगाच्या पाठीवर जे जे काही भक्त झाले त्या सगळ्या भक्तांमध्ये खऱ्या अर्थानं सदैव वैकुंठाला जाण्याचा मन किंवा सदैव वैकुंठाला जाण्याचा योग या ठिकाणी फक्त जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना आलेला आहे.